सर्वोच्च न्यायालयाने कॉक्रोच शब्द तरुणांना उच्चारला आणि त्याची परिणती आज देशामध्ये संबंध देशांना, देशातील युवकांना आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यासाठी बाध्य केला आहे. त्याच सर्वोच्च न्यायालयानं आता न्यायालयाच्या दरम्यान सुनावणीच्या संदर्भातले व्हिडिओ, ऑडिओ क्लिप आता प्रदर्शित करता येणार नाही, अपलोड करता येणार नाही परवानगी घेतल्याशिवाय, असा आज एक अंतरिम आदेशही पारित केलेला आहे. गेल्या 20 तारखेला जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू झालं, त्या आंदोलनामध्ये जे युवक, या देशातले शिक्षित, उच्च शिक्षित आणि आपल्या भविष्याच्या चिंतेसाठी जे युवक रस्त्यावर उतरले शांततामय मार्गाने, त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. देशाच्या प्रत्येक पालकाच्या डोळ्यातून हे दृश्य पाहून अश्रू ओघळले. कारण त्या प्रत्येकाला, त्या पालकांना, त्या मुलांमध्ये, त्या तरुणांमध्ये, त्या तरुणींमध्ये आपली स्वतःची मुलं दिसत होती. आणि या आंदोलनाने देशामध्ये जी असीम बंधुता निर्माण केलेली आहे, ती या देशाच्या इतिहासात अभूतपूर्व अशी म्हणता येईल. अशा या आंदोलनाच्या संदर्भात आज आपण चर्चा करताना आपल्यासोबत महनीय अतिथी आहेत. माननीय राहुल गायकवाड, आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मला या चर्चेला किंवा या सगळ्या आपल्या म्हणण्याला प्रारंभ करतानाच हे म्हणायचं आहे की ज्या अभूतपूर्व पद्धतीनं म्हणजे देशातील तरुण गेली 12 वर्ष असं चाललेलं होतं की तरुणांना काही कळत नाही, तरुण गंभीर नाही, तरुणांना आपल्या भविष्याप्रती चिंता नाही, अशी एक चर्चा देशभरामध्ये होती. आणि 20 जुलै 2026 या तारखेने भारतीय तरुणांच्या संदर्भातलं समीकरणच संपूर्ण भारतीयांच्या मनातलं बदलवून टाकलेलं आहे. तुम्हाला काय या संदर्भात वाटतं? सर्वात प्रथम त्रिवेज मीडियाच्या दर्शकांना नमस्कार. दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनावरती मोदी सरकारकडून जी दडपशाही सुरू झालेली आहे, त्या दडपशाहीचा पहिल्यांदा मी निषेध करतो. गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 152 वेळा पेपर लीक झालेले आहे आणि त्यामुळे 7.5 करोड विद्यार्थी प्रभावित झालेले आहेत, त्यांचे परिवार प्रभावित झालेले आहेत आणि 18 विद्यार्थ्यांनी नैराश्याच्या गर्तेत येऊन आत्महत्या केलेली आहे. त्या सर्व परिवारांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. त्यांच्याबद्दल आमची सहानुभूती आहे. आत्ता तुम्ही बोलताना सांगितलं की कॉक्रोच पार्टीची निर्मिती झाल्यानंतर नीट पेपर लीकमध्ये जे घोटाळे झालेले आहेत, ज्या गडबडी झालेल्या आहेत आणि त्या कॉक्रोच पार्टीने यात प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना एक अपील केलं आणि जंतर मंतरवरती आंदोलनासाठी बोलवलं. आणि जे विद्यार्थी प्रभावित झालेले आहेत त्यांनी आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत हे पाहिलं नाही आणि ते सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले. जातीच्या भिंती तोडून, धर्माच्या भिंती तोडून सरकारच्या वतीनं किंवा सरकारच्या ज्या बाकीच्या विंग आहेत, सरकार पक्षाशी संबंधित संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांच्या जे IT सेल आहेत, त्यांचा सगळा प्रचार, जातीय आणि धर्मांध प्रचाराला झुगारून देऊन विद्यार्थी जातीच्या भिंती तोडून या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांचा सहभाग या आंदोलनामध्ये तो मोदी सरकारने अशा किती जरी दडपशाही केल्या, किती पद्धतीने कुठल्या मार्गाने त्यांच्यावरती दडपशाहीचा वापर केला,
तरी ही शक्ती मागे हटणार नाही. ही निर्णायक शक्ती आहे आणि या सरकारच्या पुढे ती नमणार नाही. सरकारला ती झुकवेल असा मला एक त्याच्यातून एक विश्वास वाटतो. बिलकुल बिलकुल. पण हा जरी विश्वास तुम्हाला वाटत असला तर आजच म्हणजे ज्या बाबीवरून हे सगळं आंदोलन उभं राहिलं, सोनम वांगचूक यांचं उपोषण असेल, त्यांचं उपोषण रात्री 12-12:30ला सुटलं, परंतु ज्या त्यांच्या मागण्या ज्या होत्या प्रामुख्यानं त्याच्यामधली शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी न करता किंवा ती झालेली नाही आणि त्यांचं उपोषण सुटलं. परंतु दुसऱ्या बाजूला हे जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या संदर्भामध्ये देशाची एकूण शिक्षण व्यवस्था आणि रोजगार व्यवस्था ही सुरळीत करावी ही जी मागणी आहे आणि त्या मागणीसाठी जमत असलेल्या या युवकांची जी प्रेरणा आपण जर पाहिली तर ती नेमक्या आपल्याला मग आता कशात वाटते आहे? हे आंदोलन जे पेपर लीकच्या विरोधातलं आंदोलन उभं राहिलं ते शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी उभं राहिलं आणि ह्या पेपर लीक प्रकरणामुळे नैराश्य आलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना 1 करोड रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून हे आंदोलन सुरू झाले. ह्या 2 मागण्या या आंदोलनातल्या प्रमुख आहेत. पण ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीकडे आपण पाहिलं पाहिजे. जसं आपण म्हणला की सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक कॉक्रोच शब्द वापरला आणि हे कॉक्रोच पार्टीची स्थापना झाली. पण असं काही त्याच्यामध्ये हे काही पूर्ण सत्य नाही. त्याच्या मागची जी बाजू आहे ती अशी आहे की हे कॉक्रोच पार्टी म्हणजे अभिजित दीपिके आणि ती सगळी त्याच्यासोबत असणारी आज कॉक्रोचची गँग त्याच्यासोबत असणारे जे कॉक्रोच पार्टीचे पदाधिकारी यांनी एक पक्ष स्थापन करण्याची भूमिका अगोदरच घेतली होती. त्यांना फक्त मुद्दा सापडत नव्हता आणि तो मुद्दा जो आहे की अशी चर्चा आहे म्हणजे धाडसाने बोलावं लागतं पण ते सत्य आहे की तो हा मुद्दा जो आहे त्यांना इथल्या सत्ताधारी पक्षानंच दिलेला आहे. पेपर लीकचा मुद्दा हे सगळं त्यांना दिलेलं आहे. आपण पाहिलं की ह्या कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाच्या अगोदर जंतर मंतर असू दे किंवा देशात कुठेही असू दे ज्या वेळी या देशातील समस्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संघटनांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस प्रशासनाकडे त्याची परवानगी मागितली त्यावेळेस ती नाकारली गेली. राहुल गांधी एका पक्षाचे काँग्रेस पक्षाचे एक राष्ट्रीय नेते आहेत, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनीही अनेक वेळा आंदोलनासाठी परवानगी मागितली, त्यांना ती मिळाली नाही. आपण पाहिलं आहे की दीपिके अमेरिकेतून आल्यानंतर एअरपोर्टलाच त्यांना परवानगी मिळालेली आहे. डेहराडूनची आंदोलनाची परवानगी त्यांना राहुल गांधीला मिळाली नाही. मध्य प्रदेशात ह्या सगळ्या त्यांना परमिशन मिळालेल्या नाही. पण दीपिकेंना ती मिळाली. ती एअरपोर्टवरती मिळाली. पोलीस म्हणजे ती परमिशनचं पत्र घेऊनच त्याच्या स्वागतासाठी गेली की काय असं सगळं चित्र होतं. पण ही सगळी गोष्ट जी आहे की या देशातील जे संघर्षशील पक्ष आहेत, संघटना आहेत, लोक आहेत, विचारवंत आहेत, त्या सगळ्यांना हे माहीत होतं. पण ह्या गोष्टी बोलून आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून सर्वजण गप्प होते आणि सोनम वांगचुक असतील किंवा अभिजित दीपकेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जंतर मंतरवरती सुरू असेल त्या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते गरजेचं पण होतं. ते पाठिंबा देणं गरजेचं होतं. पण आंदोलन सुरू झालं आणि आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रवाहाचे विचाराचे विद्यार्थी सामील झालेले आहेत. लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. सोनम वांगचुकच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर ते व्यक्तिमत्व आहे, ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा उपोषणाचा दिवस जसे जसे वाढत गेले, त्यांची प्रकृती खालावत गेली, तसं ह्या देशातील लोकांना चिंता वाटायला लागली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण मागं घ्या
आणि ती सहानुभूती जी वाढत गेलेली आहे सोनम वांगचुकला, त्याच्यामुळे देशभरात आंदोलनं उभा राहिलेली आहेत. विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत, विद्यार्थ्यांसोबत पालक रस्त्यावर येत आहेत त्यांच्या समरणार्थ सपोर्टसाठी. तर हे या सगळ्या आहे की आणि हे आंदोलन फक्त आता जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एका तहसील गावागावामध्ये, गावातील चौकामध्ये या प्रश्नावरती पेपर लीकच्या प्रकरणी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती सरकारने जो लाठी हल्ला केला विद्यार्थ्यांवरती, त्यासाठी आत्ता पंतप्रधान मोदीचा राजीनामा मागण्यासाठी हे गावागावात आंदोलन, म्हणजे दिल्ली ते गल्ली, गल्ली ते दिल्ली अशा पद्धतीचं आंदोलन ह्या देशात आता उभं राहिलेलं आहे. बिलकुल. बरं, हे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे हे विद्यार्थी असं वाटत होतं की विद्यार्थ्यांना काही कळत नाही, परंतु ज्या पद्धतीनं ते व्यक्त होत आहेत, म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत अगदी सखोल आहे. त्यांना आपल्या भविष्याची चिंता निर्माण झालेली आहे. ह्या भविष्य म्हणण्यापेक्षा आज ते शिक्षित होऊन त्यांना काही दिसत नाही समोर. अशावेळी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे जो आंदोलनाला जंतर मंतरवर आला आणि त्यानंतर आता देशाच्या सगळ्याच राज्यांमध्ये त्याचं लोण पसरलं. पण या उत्स्फूर्त आंदोलनाच्या समोर सरकारचा प्रतिनिधी येऊन त्यांच्याशी का बातचीत करू शकला नाही? म्हणजे ही प्रक्रिया सोपी असती जर त्यांनी आश्वासन दिलं असतं, तर काही काळ आणखी आंदोलन टळलं असतं. असं असताना या संदर्भात असं का होऊ शकलेलं नाही? म्हणजे याची मुख्य कारणं काय असावीत? याचं हे बघा की याचं पहिलं कारण असं आहे की हे आंदोलन सरकारला चालवायचं होतं. खास करून कॉकरोच पार्टीचं आंदोलन चालवायचं होतं. पण मी आत्ता बोललो आपण जसं की कॉकरोच पार्टीचं आंदोलन जसं जसं वाढत गेलं, सोनम वांगचुकला जशी म्हणजे त्यांच्याविषयी जशी चर्चा वाढत गेली आणि त्यांना येऊन जो बाह्य सपोर्ट मिळत गेला, याच्यामध्ये सगळ्यात जो मोठा रोल जो हे केलेला आहे की नंतर ह्या सगळ्या लाठी हल्ल्याच्या एक दिवस अगोदर किंवा लाठी हल्ल्याच्या वेळेमध्ये की समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव असतील, धर्मेंद्र यादव असतील किंवा काँग्रेस पक्षाचे जे मोठे पदाधिकारी आहेत की त्यांचा इथल्या सहभाग असेल आणि सर्व पक्षीय, म्हणजे या 18 तारखेपर्यंत 20 तारखेला हा लाठी हल्ला झाला संसद भवनाकडे मार्च करताना, पण 18 तारखेपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की हे आंदोलन आहे कॉकरोचच्या हातात राहिलं नाही, कॉकरोच जनता पार्टीच्या हातात राहिलं नाही, ते त्याचा केंद्रबिंदू सरकलेला आहे. या सगळ्या गोष्टी आणि केंद्रबिंदू सरकणं हे भाजपसाठी धोक्याचं होतं आणि त्याच्यामुळं की त्यांनी डॅमेज कंट्रोल करायचा खूप प्रयत्न केला. अभिजित दिपकेंना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला, पण असं हे आहे की त्या पद्धतीचं नेतृत्व अभिजित दिपकेंकडे नाही. एवढं लीड करण्यासारखं एवढंच 2-3 करोड लाख लोकांना नेतृत्व करणं आणि त्यांना कंट्रोल करणं एवढी त्यांच्यात अभिजित दिपकेंमध्ये क्षमता नाही. आणि आपण पाहिलेलं आहे की त्यांच्यामध्ये आत्ता जो वाद निर्माण झालेला आहे, तर त्यांचा एक प्रवक्ता आहे तो दाहिया, त्याला त्यांनी पक्षातून प्रवक्तेपदावरून काढून टाकलं आणि त्याला काढून टाकल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचे अलिगेशन केलेले आहेत, सुजात आंबेडकरांनी केलं होतं की दिपकेच्या हातात जे पुस्तक आहे ते संघाच्या प्रकाशन संस्थेने काढलेलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्राचं. तर ते दह्याने ते सांगितलेलं आहे की हे सगळं जे आहे हे प्रिप्लॅन होतं, दीपिकेच्या हातात ते पुस्तक दिलं गेलं आणि ते संघाच्या सगळ्या सिस्टममधून आलेलं आहे सगळं. तर हे भाजप आणि संघाने मॅनेज केलेलं आहे. कॉकरोच पार्टीने त्यांचं आंदोलनही आहे. बिलकुल. हा जरी संशय असला, म्हणजे वेगळा किंवा त्यात तर्क वगैरे वितर्क करून केला जात असला, तरी या आंदोलनाने किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय तरुण ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरलेला आहे, म्हणजे तो स्वतःच आपल्या भविष्याविषयी किंवा आपल्या एकूण जीवनाच्या संदर्भातली जी जागृती त्याच्यामध्ये आलेली आणि देशभरात तो रस्त्यावर आलेला आहे,
तर जो भारत तरुणांचा देश आहे असं म्हणून या देशातले सत्ताधारी जगभर सांगत फिरत होते आणि ते तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर त्या क्रियाशील तरुणांना, त्या उत्पादक तरुणांना जखमी करण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं, तरीही ही तरुण त्या ठिकाणी उभा आहे ठामपणे, तो मागे हटायला तयार नाही. ही बाब नेमकी काय दर्शवते आहे? हे बघा कसं आहे माहिती आहे ना, की आपल्याला त्या आंदोलनावरती फोकस दिला पाहिजे आणि त्याच्या संयोजकावर फोकस दिला पाहिजे. ही गोष्ट आहे. आंदोलनाची तर गोष्ट आहे. हे आंदोलन आहे ना उत्स्फूर्तपणे झालेलं आहे. जे विद्यार्थी आलेले आहेत आंदोलनामध्ये, जे येत आहेत, आजही येत आहेत, त्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये गेल्यानंतर गैरसोय होणार आहे, लाठी हल्ला होणार आहे, ह्याच्यापेक्षा काही भयंकर प्रकाराला सामोरं जावं लागणार आहे. हे सगळं त्याला माहीत आहे, त्याला दिसतं आहे. तरी तो त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तो येतोय, तो थांबलेला नाही. आजही की त्या जंतर मंतरच्या दिशेने विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि समर्थकांची कूच आहे. हे सगळं जरी असलं तरी आपण हे पाहिलं पाहिजे की अभिजित दिपकेचं जे नेतृत्व आहे ना, की मी सांगितलं तसं की ह्या सगळ्या गोष्टीकडे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आता हे सगळ्यांना माहीत आहे. जसं मगा तुम्ही बोललात की कुठलंही आश्वासन दिलं नाही. रात्री मोदींनी स्वतः रील बनवून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आव्हान केलेलं आहे उपोषण मागे घ्यायचं आणि त्यांनी ते मागे घेतलेलं आहे. जे पी नड्डाच्या उपस्थितीत त्यांनी ते उपोषण सोडवलेलं आहे. पण त्यांनी कुठलीही मागणी मान्य केलेली नाही. मग शिक्षण मंत्र्याचा राजीनामा ही मागणी, शिक्षण मंत्री आहे त्याच्या काळामध्ये गेल्या 10 वर्ष झालं 152 वेळा पेपर फुटत असतील, त्याच्यावरती त्यांना नियंत्रण करता येत नसेल तर जावं ना. 8 तास काय पदावर राहण्याचा 8 तास काय, मोदींनी त्यांना ठेवावं ना, काढावं ना. 8 तास काय आहे हे सगळं जे आहे. तर हे अहंकारी सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील, विद्यार्थी हे देशातली युवा ताकद आहे, ती सगळ्यात मोठी ताकद आहे. ते ह्या देशाचं भवितव्य आहे. त्या भवितव्यांचा विचार ह्या सरकारकडे नाही. सरकारला त्यांचा अहंकार मोठा आहे आणि त्यांचा अजेंडा मोठा आहे. ते हटवणार नाहीत. म्हणजे सोनम वांगचुक उपोषण म्हणजे शिक्षण मंत्र्याला हटवल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत ह्याची किमान खात्री होती. पण त्यांनी ही कृती न घडता, शिक्षण मंत्र्याला न हटवता त्यांनी उपोषण मागे घेतले. की हे गोष्ट जी आहे की खूप संशय निर्माण करणारी आहे. त्यांच्या स्वतःच्याबद्दल त्यांनी हे सगळं कृती करून त्यांनी संशय निर्माण करून घेतलेला आहे. बिलकुल. पण तरुण शक्ती ज्या पद्धतीने एकवटलेली आहे देशाच्या रस्त्यांवर, म्हणजे ती काल परवा मुंबईतही एकवटली होती, तिकडे बिहार पटनामध्ये सगळ्या ठिकाणी, आणि जंतर मंतरवर तर अजून ती थांबून आहे. परंतु ज्या पद्धतीनं एक कडेकोट बंदोबस्त जंतर मंतरच्या अवतीभोवती लावून त्या तरुणांची कोंडी करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे किंवा चाललेला आहे, तर त्याची परिणती काय होऊ शकते? म्हणजे का देशामध्ये त्याचं काय एक प्रतिसाद काय नेमका उमटू शकतो? हे बघा की काल एक दुसरी एक घडामोड अशी झाली की दिल्ली आणि परिसरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा रासुका लावला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं पोलिसांना आंदोलनकांना दाबण्यामध्ये, पळवण्यामध्ये यश येऊ शकतं. सरकारच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्या लोकांना जे जंतर मंतरमध्ये आहेत, उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत, की त्यांना बाहेर कसं काढायचं. हा सरकार पुढे पेस होता. सरकारने त्याच्यासाठी रासुका जो त्या दिल्ली परिसरामध्ये लागू केला आणि त्याच्यामुळं पोलिसांची दडपशाही वाढेल आणि कदाचित की त्या दडपशाही करून त्या आंदोलकांना ते दिल्लीच्या बाहेर काढतील. पण हे जे आंदोलक गेलेले आहेत, लढण्यासाठी गेलेले आहेत, की त्यांनी म्हणजे जसं जातीच्या, धर्माच्या सगळ्या भिंती तोडून ते गेलेले आहेत. आणि जे मोदी सरकार जाती आणि धर्माचं राजकारण करत आहे, हिंदू मुस्लिमचं राजकारण करत आहे, की त्या राजकारणाच्या विरोधात ते आपल्या गावात गेले, आपल्या घरात गेले, तरी ते ह्या सरकारच्या विरोधात एक त्यांचा आवाज
घेऊन ते उभा राहतील या पुढच्या काळामध्ये, एवढं नक्की या आंदोलनाने बिलकुल हे फलस्फूर्ती या आंदोलनाची. बिलकुल. पण हे स्कॅटर्ड म्हणजे ज्या पद्धतीनं हे आंदोलन आहे म्हणजे उत्स्फूर्त तरुण उत्स्फूर्तपणे, आणि तो अगदी एकमेकांच्यासाठी म्हणजे खास करून तरुणी जे आहेत आपलं घर सोडून त्या काही हजार किलोमीटर त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या आहेत, आणि त्या असं जाहीरपणे म्हणतात की या तरुणांमध्ये या सगळ्यांमध्ये आम्हाला सुरक्षित वाटायला लागलं. म्हणजे ही जी बंधुता आहे, ही बंधुता, हे सगळं वातावरण खूप प्रचंड असं चांगलं वातावरण त्यांनी निर्माण केलं असलं तरी त्यांच्या एकूण आंदोलनाचं एक उद्दिष्ट दिसत नाही. म्हणजे आमचं भवितव्य एक व्यवस्थित करा किंवा शिक्षणाचं पेपर फूट वगैरे या सगळ्यांपासून हे करा, मुक्ती करा किंवा राजीनामा द्या एखाद्या मंत्र्यांचा, या पलीकडे ते जात नाही. त्यामुळे या तरुणांना एकसंघपणे यांच्या आंदोलनाचा जर परिणाम यायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल? हा खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही बोललात, प्रश्न विचारला की आपण पाहिलेलं आहे. आणि मला ह्या तुमच्या सगळ्या प्रश्नावरती मला असं वाटतं की ह्या देशात दोन देश आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही आणि संविधान दिलं, गांधीचा देश आहे, नेहरूचा देश आहे, भगतसिंगाचा देश आहे, हा एक देश आहे. आणि दुसरा जो देश आहे तो सावरकरांचा देश आहे, गोलवलकरांचा देश आहे, हेडगेवारचा देश आहे, आता मोदीचा देश आहे. या सगळ्याच्या गोष्टी मोदीच्या देशामध्ये देश म्हणून तो संबंध नाही देश म्हणून तो पण त्यांनी अंतर्गत अंतर्गत त्यांनी हे सगळं केलं की अशा पद्धतीचं एक चित्र देशामध्ये उभं आहे. आपण पाहिलेलं आहे की आंदोलक विद्यार्थिनीवरती ज्या पद्धतीने पोलिसांनी हे केलेलं आहे ना, की त्यांचे कपडे फाडलेले आहेत आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना हात लावलेला आहे. ही मुंबईमध्ये पण दृश्य आहेत. सोशल मीडियामुळे ते सगळं समोर आलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये सामील झालेल्या छोट्या छोट्या 16, 17, 18, 20 वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. ते लाखोच्या मॉबमध्ये गेलेले आहेत आणि ते विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यामध्ये त्या सुरक्षित आहेत. आणि आपण सुरक्षित असल्याचं, इतक्या मोठ्या मॉबमध्ये आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे, व्हिडिओ करून सांगितलेलं आहे. सोशल मीडियावरती त्यांनी त्या पद्धतीच्या रील बनवून, व्हिडिओ बनवून त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही सुरक्षित आहोत. ह्या देशातील जो युवा शक्ती जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, पंडित नेहरू यांच्या विचारावरती चालणारी आहे. लोकशाही आणि संविधानावरती यांची निष्ठा आहे. अशी ह्या देशातली जी युवा शक्ती आहे की त्या युवा शक्तीचं प्रदर्शन पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या मैदानावरती, जंतर मंतरवरती पाहायला मिळालं. आणि त्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं आंबेडकरांविषयी बोलत होते, भगतसिंगांविषयी बोलत होते, भगतसिंगाचे विचार मांडत होते. या सगळ्या गोष्टी आहे. आणि आजपर्यंतची जी आंदोलनं झालेली आहेत, साधारण त्या आंदोलनामध्ये प्रत्येकाला व्यक्त होता येत नव्हतं, पण सोशल मीडियामध्ये तिथं जाणाऱ्या प्रत्येकाला व्यक्त होता आलेलं आहे. आणि त्यांनी आहे ना की आपले विचार या आंदोलनाच्या संदर्भातले ते आपल्या गावापर्यंत, आपल्या शहरापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत. भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा प्रश्न विचारू नये, परंतु ज्या पद्धतीनं हे होतं आहे की आम आदमी पक्ष हा सातत्यानं भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन प्रतीकं त्यांच्या राज्यसत्तेत किंवा ते जिथं सत्तेत असतील तिथं वापरत असतो ऑफिशियली. तर याचा अर्थ या आंदोलनावर अप्रत्यक्षरित्या काही आपचा प्रभाव आहे का, असं काही दिसतंय? हे बघा, हे प्रभाव आपचा नाही, प्रभाव नाही आपचा, प्रभाव संघाचाच आहे. सूत्रधार जे आहेत, संयोजक जे आहेत की ते आप आहेत. दह्याने म्हणजे दह्याच्या संदर्भात आणि जो आता सौरभ दास आहे त्याच्या संदर्भात जरी बोलतो नाही, पण हे तरुणांच्या आंदोलनाचं सूत्रधार नाहीत. म्हणजे कॉक्रोचच्या सुरुवातीचं जे आंदोलन असेल त्या संदर्भात कसं आहे माहिती या उत्स्फूर्त आंदोलनाचं संयोजक. मग त्यात दोन गोष्टी आहेत ना. आता भाजपचे जे प्रवक्ते आहेत किंवा भाजपचे नेते आहेत किंवा भाजपची सगळी गँग आहे ना, ती काय म्हणते, 18 तारखेपर्यंत त्यांनी काय म्हणायला सुरुवात केलं, आंदोलन हॅक झालं, आंदोलन हे झालं. म्हणजे कसं आहे की या आंदोलनाचा उद्देश असा होता, तुम्ही हायजॅक झालं,
तुम्ही एक आपण बघितलं की आंदोलनाला म्हणजे 15 तारखेपर्यंत, म्हणजे 15 तारखेनंतर असं एक देशामध्ये असं चित्र झालं की सगळेजण येतात, सगळ्यांनी पाठिंबा दिला, राहुल गांधी काय येत नाही. आणि तो राहुल गांधी आहेत की देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहे ना. आणि ते स्वतः लढतायत ना, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती लढतायत ना. पूर्ण एज्युकेशन सिस्टमच कशी मधली की त्यात तिचं वाटोळं चाललेलं आहे, बरबाद करायला निघालेलं आहे मोदी सरकार, याच्याविषयी ते बोलतात ना. आणि ते पेपर लीक त्याच्यातला एक पार्ट बी आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी ते देशामध्ये आंदोलन करत असताना, आता तुम्ही देहरादूनचा उल्लेख केला की राहुल गांधींनी की ज्या विद्यार्थ्यांचे मेळावे घेतलेले आहे किंवा परिषदा घेतलेल्या आहेत किंवा जिथे जिथे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलेलं आहे तिथे आहे ना की 50, 60, 70 हजार विद्यार्थी जमा होत आहेत ना. ते त्या विद्यार्थ्यांशी बोलतायत ना सगळं. तर असा 8 तास का म्हणजे राहुल गांधी इथं येणार नाहीत आणि अशा पद्धतीने राहुल गांधी जर आले नाहीत तर त्या विद्यार्थ्यांसमोर, जंतर मंतरमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्याविषयी बोलता येईल बघा की आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी येत नाहीत. म्हणजे राहुल गांधीच्या बदनामी करण्याचा एक त्याच्यातला अजेंडा होता. हे अशा पद्धतीने अनेक अजेंडे ह्यातनं राबवले गेलेले आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो ह्याच्यामध्ये की ह्या आंदोलनाचे सूत्रधार जे आहेत ती सगळी म्हणजे आपची लोक आहेत. 2013मध्ये ज्या लोकांनी अण्णांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं तीच लोक ह्या 2026मध्ये कॉक्रोच पार्टीच्या मागे आहेत. हे त्यांनीच उभा केलेलं आंदोलन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातली अशी आहे की त्यावेळेस असं चित्र होतं की काँग्रेसच्या विरोधात UPA सरकार आणि मनमोहन सिंगच्या सरकारच्या विरोधात जर अशा पद्धतीने सत्ता परिवर्तनासाठी असं मोठं आंदोलन उभा करायचं असेल तर एक काँग्रेसचाच नेता पाहिजे, एक काँग्रेसचा चेहरा पाहिजे, असं सगळं होतं. आणि ते काँग्रेसचा चेहरा शोधताना तो नकली गांधी त्यांना अण्णा हजारे मिळाला. आज असं झालेलं आहे की आपण पाहिलेलं आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की विरोधी पक्षाच्या एकजुटीनं किंवा इंडिया आघाडीच्या ताकदीनं मोदीला रोखलंच. पण त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा होता की तो संविधान बचावचा होता आणि तो जनतेतून आलेला होता. की मोदी सरकार जर 2024ला बहुमतात आलं तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. तो काही राजकीय पक्षाने आणलेला मुद्दा नव्हता, तो जनतेच्या रेट्यांमुळं त्या राजकीय पक्षाच्या लोकांना त्या मुद्द्याकडे लक्ष द्यावं लागलेलं आहे. आणि मोदी सरकारला हे माहीत आहे की 2024ला आपल्याला पूर्ण बहुमतापासून म्हणजे पूर्ण बहुमतापासून 400 पारचा नारा दिला होता, पण 240मध्ये जो गुंडाळायचं काम जे केलेलं आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे ते संविधानाचा मुद्दा. आणि संविधानाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंधित आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज आहे तो एक जातीय समाज नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती निष्ठा असणारा या देशातील जो समाज आहे तो समाज की भाजपला कधीच मतदान करणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे मतविभाजन करणाऱ्या टोळ्या उभा केलेल्या आहेत, आपले हनुमान उभा केलेले आहेत, बी टीम उभा केलेले आहेत. त्या बी टीम ज्यांनी उभा केलेल्या आहेत त्यांचे प्रयोग झालेले आहेत आणि ते प्रयोग आता फसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं अभिजित दिपकेच्या नावाखाली तो बौद्ध आहे, त्याच्या हातात संविधान द्या, त्याच्या हातात बाबासाहेबांचं आत्मचरित्र द्या, त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करा आणि मग त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवा. आणि तो राहुल गांधी असतील किंवा समाजवादी उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टी असेल तर अशा पद्धतीने त्याला उतरवा. केवळ तो मताचं विभाजन करण्यासाठी म्हणजे त्याच्याकडे ते पाहिलं जाते. आणि दुसरी गोष्ट आहे की ही लोक वरचढही होऊ शकत नाही. आज आपण पाहिलेलं आहे की अभिजित दिपके ज्यावेळेस तो दलित आहे, बौद्ध आहे, आंबेडकरवादी आहे असं समजल्यानंतर की त्याचं क्रेजही कमी झालेलं आहे कॉक्रोच पक्षातलं. तर अशा क्रेज म्हणजे संपवणंही सहज शक्य होतं.
आणि त्याच्यामुळं त्यांनी केलेलं आहे सगळं आणि त्याचे ते सगळं एक्सपोज झालेलं आहे आता बिलकुल. ह्या सगळ्या गोष्टी. या आंदोलनाच्या संदर्भात तरुणांच्या या उत्स्फूर्त आंदोलनाच्या स्वरूपात आपण पहिला भाग म्हणून ही चर्चा केली आहे. उद्या दुसऱ्या भागात आपण जी चर्चा करू ती या देशातल्या राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते समोर आले नाहीत या संदर्भातला जो वाद आहे त्यावर आपण उद्या चर्चा करू. त्याची काय कारण मीमांसा असेल ती उद्याच्या त्या चर्चेमध्ये आपण, आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया आणि या तरुणांच्या आंदोलनाची जी दिशा आहे ती उत्स्फूर्त आहे, ती संपूर्ण सत्तेला हादरवणारी असली तरी त्यांचं उद्दिष्ट, हे अंतिम ध्येय नेमकं काय आहे हे या संदर्भातही आपण उद्या राजकीय अनुषंगाने त्यावर चर्चा करू. आज थांबूया. त्रिवेज मीडियाला जो राहुल गायकवाड यांनी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.